उपमाला गहू नाही, गव्हाला शेती नाही, शेतीला पाणी नाही, पाण्याला पंप नाही, पंपाला पैसा नाही, पैसाला नोकरी नाही, नोकरीला शिक्षण नाही, शिक्षणाला कॉलेज नाही, कॉलेजला पोरी नाही, आणि म्हणून प्रेमाला उपमा नाही. नुसते केस उडवता मगापासून. अरे वा, धन्यवाद. या ठिकाणी माझ्या कोकिसराचे सुपुत्र मांजरेकर काका आले आहेत. एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. ज्यांच्या आशीर्वादाने माझं आयुष्य गेलं, खरोखर लहानपणापासून त्यांचा आशीर्वाद घेतोय बुवा मी. अतिशय चांगले सुपुत्र, त्यांचे मुलगे इन्स्पेक्टर वगैरे मुलगा त्यांचा आहे. म्हणजे खरोखरच वाखाणण्याच उभे. आणि काका तुम्ही आलात, खरोखर धन्य वाटलं, मला समाधान वाटलं. तर या ठिकाणी बुवानी अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय. बुवानी सांगितलं की पूर्वी गरिबी होती पण प्लॅनिंग चांगलं होतं. दुसरं पहिलो वर्ग दुसरीत गेलो की दुसरं पहिली दिलो, दुसरं दुसरीत गेलो की तिसरं पहिली दिलो. म्हणजे वर्षाकच होता ह्या चालू. भारी प्लॅनिंग आहे तुमचा या क्या. त्या दिवशी गंमत झाली. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. एसटी मध्ये 3 मुलं घेऊन एक बाई चढली. एसटी मध्ये 3 मुलं बाई घेऊन चढली आणि तिकीट करीत कंडक्टर आला. कंडक्टर आल्याबरोबर कंडक्टरने विचारलं, बाई तिकीट सांगा किती. तर बोल, 1 फुल द्या आणि 1 हाफ द्या. बाई काय सांगतायत, 1 फुल द्या आणि 1 हाफ द्या. तर म्हणलो काय हो असं काय. म्हणलो 3 मुलं बसले आहेत आणि म्हणलो 1 फुल आणि 1 हाफ मागताय. नाही म्हणालो, तो एक आहे ना तो 1 वर्षाचा आहे, दुसरा आहे तो 1.5 वर्षाचा आहे, आणि तो तिसरा आहे ना तो 3 वर्षाचा आहे. पहिला 1 वर्षाचा, दुसरा 1.5 वर्षाचा, आणि तो बुवा 2 वर्षाचा तिसरा. एवढा सांगल्याबरोबर कंडक्टर म्हणतात, हो बाई तुम्हाला हात जोडतो, तुम्हाला जर तिकीट घ्यायचं नसलं तर घेऊ नका, पण निदान किमान 9 महिन्याचं तरी अंतर सांगा ना त्याच्यातला. एवढा म्हटल्याबरोबर ती बाई म्हणताय, तुझं काय डोकं आहे काय जागेवर. म्हणालो, तो छोटा आहे ना तो माझ्या नंदेचा आहे, तो दुसरा 1.5 वर्षाचा आहे, तो माझ्या जावेचा आहे, तो माझा आहे म्हणाला. दिस इज पॉइंट बुवा. गमती काही पण होतात. काय सांग, खरंच सांगते. त्या दिवशी विचारा बुवांना, मुंबईमध्ये आपली बस आहे ना डबल डेकर, आता बंद झालं नाही का. हा, आणि सिंगल ती बस आली समोर, आणि समोर एक मुलगी आकुड कपडे घातलेली, ती पुढे आमचे पेडणेकर बुवा, आणि ती पुढे गेली. गेल्याबरोबर ती वर धरून गेली की आकुड कपडे ना असे वर व्हायचे, म्हणून बुवा असे टकलावून बघूक लागली. बघूक लागल्याबरोबर ती म्हणता, ए क्या देखता क्या है. बुवा आमचे हुशार, ते म्हणतात जो दिखता है वो देखता है. मग ती मुलगी सांगते, देखो लेकिन मगर, देखो मगर बार बार मत देखो. बुवा पोचलेले आमचे बदनी पोहते. सांगतात, गो बाय तुला माहिती नाही त्या पुढची लांबडी शीट आहे ना त्याच्यावर काय लिहिलेला बघ. संशयास्पद एखादी गोष्ट असेल तर ती निरखून पाहावी. म्हणून म्हणालो मी बघतोय. तुमचा काय होता त्याच्या पाठना, केस उडवीत गेले असे. पहिला त्या पोरीक बरा वाटला, म्हणलो बाल माणूसच कोणतरी आता. जेव्हा पुन्हा असे वळले आणि या बघल्याबरोबर म्हणता ना, यो बाप यो. कोण न्हावी भेटत नाही की काय, सलून वालो कोण भेटत नाही. थांबा, रात्रीचे मीच बघतोय एक दिवशी टाकतोय मुंडन करून शाप. तर या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय की बुवानी सांगितलं की पूर्वी प्लॅनिंग असायचं. बुवा पूर्वीचा विषय असा आहे, गरिबी होती पण संस्कृती होती. खरंच सांगतो, गरिबी होती पण संस्कृती होती. आता श्रीमंती आहे पण विकृती वाढलेली आहे. बरोबर ना, विकृती वाढली आहे बुवा. पूर्वी गरीबातला गरीब बाप सुद्धा बघा आपल्या मुलांचं पालन पोषण, एका 6-6, 8-8 मुलं, 5 बहिणी, 7 भाव, 12 पोरा.
बुवा हा 3 भाव 6 बहिणी. तो बघ आमचा राजेश आहे बरोबर ना. म्हणजे रिअल आहे. पूर्वी असं होतं देवा शपथ म्हणजे घेण्यासारखा विषय पण सुटकी फूट नाही बुवा. लग्न झालं 2-2 वर्षा डोक्यावरचं पदर बाजूक करायची नाही. आता ए जन्या जरा इकडे रे. ऐकला हे पिल्लू हे ग्यारी होय असं. अरे पिल्लू अरे काय कुत्र्याचा की काय. काय जमाना बुवा बदललाय बरोबर. खरोखर म्हणजे कुत्र्याक बोलवता की घोवा ह्याच कळत नाही. हे पिल्लू जरा इकडे ये ग्यारी. हा काय बुवा जमाना आहे. परिस्थिती पूर्वी खरंच सांगतो तुम्हाला एखादी जर गरिबी होती पण संस्कृती होती. सांगितलं याचं कारण अंगावर कपडे घालायला नव्हते बुवा. आम्ही ज्यावेळी शाळेत जायचो ना लहानपणी शेजाऱ्याची पॅन्ट घालत होतो. मनीष बरोबर. मनीष शेजाऱ्याची पॅन्ट घालून जायचो आणि जर मागे फाटलेली असली ना कुल्यार तर आई त्याला रप्पा करायची. रप्पा बुवा का की समाजामध्ये माझ्या मुलाची अब्रू जाता नाही बरोबर ना. म्हणजे त्यावेळी परिस्थिती ही होती. आज काय उलट झालंय. आज फाटक्याची किंमत वाढत चालली आहे बरोबर ना. फाटक्याची किंमत वाढली. सरळ पॅन्ट असली फुल तर तिची 1200 रुपयाक मिळतात. पण जी का 10-12 भोका पडली ती 2500 बरोबर ना. 2500 म्हणजे फाटक्याची किंमत वाढत चालली आहे बरोबर ना. बुवा जमाना बदलला. बरं ती पॅन्ट घालतात ती घालतात काय प्रश्न नाही. पण ज्याची कमर 34ची तो पॅन्ट घालता 36ची. काय गरज आहे काय सांगा बघा. 34ची कंबर 34ची घालणार 36ची घालणार आणि घातल्यांना आणि जेवणाच्या पंक्ती वाढलेले होत तर वाढूक पुढे पुढे धावणार. देवा शपथ इकडचे पंक्तीक वाढूक गेलो आणि खाली वाढूक आखलो बस की इकडच्या अंका जेवल्यासारखाच वाटतं. ह्याचा जवान नको आणि काय नको बरोबर ना. परिस्थिती बदलली आहे. कालाय तस्मै नमः. खरंच सांगतो काळ बदलला परिस्थिती बदलली आणि म्हणून बुवा प्रामाणिकपणे सांगतो पूर्वी 10-12 मुलं असायची पण त्यांचा सांभाळ करायची. आज नाही बुवा. कारण आता नुसतं मूल जन्माला येतंय म्हटलं की पहिल्या दिवसापासून स्टेटमेंट चालू बरोबर बुवा. नुसतं 1 महिना गेलो की तिकडे डॉक्टरकडे नेणार नाही. डॉक्टरने सांगितलं गुड न्यूज आहे. यो औषध फोन करता गे तो जरा पलंग झाडून ठेव आणि दुसऱ्या दिवसापासून पलंगावर. काय करायचं. व्यायाम नाही शरीराला. पूर्वी सकाळी 4 वाजता दळण दळायची जात्यावळ बरोबर ना. सडायची अनेक व्यायाम व्हायचे. पाणी विहिरीवरून घेऊन यायची. आता हे सगळं बंद झालं. नळ आले घरात तो सुद्धा खळ्यात चालत नाही. मोरियत घरातच हो. म्हणजे एवढं बुवा बदललेलं आहे जग आणि त्याच्यामुळे व्यायाम थांबला. आणि आता एक मूल सुद्धा होताना मारामार. आता मध्ये होतं हम दो हमारे दो बरोबर ना. हम दो हमारे दो. आता हम दो हमारा या. हम दो हमारा या. ह्याच्या पुढे काय खरा नाही. हम दो हमारा तळपाट. परिस्थिती बदलली. कारण जमत नाही. देवा शपथ सांगते आता एक म्हटलं ना नुसतं जन्म द्यायचा तर सिझरिंग ठरलेलं आहे. डॉक्टरचे 3 प्रश्न ठरलेले असतात. डिलेव्हरी पेशंट घेऊन गेले की पहिले डॉक्टर सांगणार पोटामध्ये पाणी कमी आहे. मानेला वायर गुंडाळलेली आहे आणि ठोके कमी पडत आहेत. मग तो एवढं घाईवर असता तो सांगता डॉक्टर काय बी करा आणि दोघांका वाचवा तुम्ही. तो म्हणतो सिझरिंग करावं लागेल. हो म्हणालो तुम्ही सुरुवात करा मी आहे ना. आणि 8-10 दिवस ठेवतात आणि जेव्हा बिल काढून देता ना 2.5-3 लाखाचा 2.5-3 लाखाचा बिल दिला. दुसऱ्या मुलाचा नावच काढत नाही परत. देवा शपथ खरा सांगते काय मनीष बरोबर ना. दुसऱ्या मुलाचं नाव नाही. संध्याकाळी 10 वाजता बायकोन हाक जरी मारला ना ह्यो काळोखातनं जीव घेऊन पडता. तिचं डोळं लागलो की घरात येता तोपर्यंत घरात जाणार नको म्हणता.
काय करायचा? 7 ने 8 ने 12 मुलं राहिली कुठे? बरोबर ना? कालाय तस्मै नमा, काळाप्रमाणे माणसं बदललेली आहेत. पण 100% तुम्हाला मंडळी सांगतो, हे जरी सगळं सत्य असलं तरी आपण संस्कृती जतन करायला शिकलं पाहिजे. बरोबर ना? ज्या मुलांना काय संस्कृती लावायची ती लहानपणापासून आपण लावली पाहिजे. बडिले वळण इंद्रिया सकळा. मुलं म्हणजे ओल्या मातीचा गोळा असतो, त्याला आकार लहानपणी तुम्ही जो काय देणार तशी ती मुलं घेणार आहेत. बरोबर ना? आणि म्हणून बुवा, लहान मुलं प्रामाणिक सांगतो, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जी मुलं शिकली आहेत ना, त्या मुलांना थोडी संस्कृती आहे. मी कोणाची निंदा करत नाही, पण आता इंग्लिश मीडियम जिकडे तिकडे शिक्षण घेतात, पण जी नॅचरल संस्कृती लागते ना ती त्या शाळेमध्ये आपल्याला मिळत नाही. प्रामाणिकपणे सांगतो, धर्माची शिकवण मिळत नाही. वा, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपण काय शिकलो? आई शिकलो. बरोबर? नियमपर्यंत म्हणजे काय शिकलोय? अज्ञानापासून ज्ञानापर्यंत नेऊन सोडणारी आपली जिल्हा परिषदची मराठी शाळा आहे. इंग्लिश मीडियमला काय शिकतो आपण? ए फॉर ऍपल आणि झेड फॉर झबरा, म्हणजे फळापासून जनावरापर्यंत ही शाळा नेऊन सोडता. लक्षात दिला? आणि म्हणून जरूर शाळेत घाला, माझं काय म्हणणं नाही. इंग्लिश मीडियमला पण त्याला संस्कृती घरातली शिकवा. आता आताची मुलं जन्माला आली की आई कामामध्ये असते, मुलाला मोबाईल देणार, भाग घ्यायचा. अनेक मुलं मंद होत चालले, कारण त्यांचा मेंदू फक्त त्या मोबाईल मध्ये अडकतो. आणि अनेक मुलं आज नवीन नवीन शाळा काढाव्या लागल्या आहेत मुलांसाठी, कारण त्या मोबाईल लहानपणापासून वर्षाचा झाला की घास खात नाही हो मुलगा असो मुलगी असो, त्याला मोबाईल द्यावा लागतो जेवेपर्यंत, तेव्हा तो घास खातो. बुवा, ही परिस्थिती आहे, हे नाकारून चालणार नाही. आणि म्हणून प्रत्येक आई वडिलांनी विचार केला पाहिजे आपण कशासाठी करतो. आणि आपण स्वतःवर आचारसंहिता घालून घ्या. मुलांसमोर तुम्ही जर जास्त वेळ मोबाईल घेतलात तर 100% मुलं सुद्धा तो मोबाईल मागणार आहेत. आणि म्हणून आपण मुलं असताना मोबाईल वापरू नका जास्त, माझी विनंती आहे. ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने सांगण्याचं एवढंच कारण आहे की आज ह्या मोबाईलमुळे संसार उद्ध्वस्त होत चालले आहेत. मोबाईलमुळे संसार आणि टीव्हीमुळे जगाची वाट लागली आहे. बघा काय त्या सिरियल संध्याकाळी 7 वाजल्यापासून 9:30 पर्यंत. बुवा, तुमच्यात हिंमत आहे काय रिमोट काढून घेऊची? बातमी तुम्ही बघू तिकडे 9:30च्या नंतर आमचा टाइम सांगूक जरी गेला ना आम्ही, गो 4 दिवसाचो जागरणीचोय, वाईट काय असला तर वाट नाही, माझी राधिका येऊची, तुम्ही जाऊन तिकडे पडा जावा. म्हणजे आमच्यापेक्षा त्या राधिकेचा महत्व वाढला काय बुवा. आणि सिरियल काय? तुझ्यात जीव रंगला. आणि दुसरा काय? त्या मन उडू उडू करतय. अरे मन इंद्रियांचा राजा, अरे मनच जर उडू उडू करू लागला, काय कपाळाचा संसार करणारा. दुसरी आई कुठं काय करते? अरे जन्म दिला आईने, लहानाचं मोठं केलं आईने, सोन्याचा घास भरवला आईने, शाळेत नेऊन सोडला आईने. आणि सिरियल म्हणते आई कुठे काय करते. काय परिस्थिती आहे हो. आणि म्हणून प्रत्येक माणसाने, बुवाने मगाशी छान एक गोष्ट काहीतरी सांगितली होती की पंगत चुकली चालेल पण माणसाची संगत चुकता नाही. बरोबर ना बुवा? 100%. कारण हे वास्तव आहे मंडळी, लक्षात घ्या. कारण वास्तवात आपण जगायला शिकलं पाहिजे. कारण जर चहात माशी पडली तर आपण चहा फेकून देतोय, आणि तुपात माशी पडली तर माशी काढतो आणि तूप वापरात घेतोय. हे वास्तव आहे. बरोबर ना बुवा? आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा की आपण या ठिकाणी भजनामधलं बाकी काय नेऊ नका, पण आम्ही काही ठराविक गोष्टी सांगतोय ना, ह्या तुम्ही मनापासून अंतःकरणापासून लक्षात घ्या. कारण या रतनमाया ह्या सोसायटीने हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी केला. याचे मागचं कारण एवढंच आहे की भजनातून मनोरंजन झालं पाहिजे, भजनातून समाजाला काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे, हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एवढा खटाटोप हे मंडळ करताय. आणि म्हणून एकदा माझ्या मंडळासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण ओढ म्हणजे काय? जीव लावल्याशिवाय समजत नाही. ओढ म्हणजे काय? जीव लावल्याशिवाय समजत नाही. प्रेम
म्हणजे काय केल्याशिवाय समजत नाही, ओढ म्हणजे काय जीव लावल्याशिवाय समजत नाही, प्रेम म्हणजे काय केल्याशिवाय समजत नाही, आणि रतनमाया सोसायटी म्हणजे काय ते इथे आल्याशिवाय समजत नाही, इथे आल्याशिवाय समजत नाही, इथे आल्याशिवाय समजत नाही. या ठिकाणी कुमारी रुपाली हरिचंद्र मेजारी, आमच्या ब्राह्मणवाडीची कन्या आहे, रुपाली हरिचंद्र मेजारी यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तिला उदंड आयुष्य लाभू दे, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी कुमार रसिक संतोष नाचणेकर, रशीद संतोष नाचणेकर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवा, त्याला उदंड आयुष्य लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. ठीक आहे, आपण गजरामध्ये बोलू, मनोरंजन करायचंय आपल्याला, पण वेळेचं बंधन पण महत्वाचं आहे. आणि म्हणून बरोबर ना बुवा आता गजर किती वेळाचा घेऊया आपण? अर्ध्या तासामध्ये बुवा गजर घेतील, त्याच्यानंतर मी घेईन. फुल टू धमाल करणार, काय चिंता करण्याचं कारण नाही.